हॅलो अँड वेलकम टू पूनम्स व्लॉग। तर आज आहे हरतालिका आणि सोनी, नानी, मी, ज्योती आणि अनिकेत आम्ही आलो आहे आज गोवर्धनेश्वरी। बाणेश्वरी पण मंदिर आहे तिथे शेजारीच, पण आम्ही गोवर्धनेश्वरी गेलो। तसं बघितलं तर आमच्या गावामध्ये भरपूर मंदिर आहे। तर आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा, खूप सुंदर आहे। आणि हरतालिकेची पूजा कशी करतात कशी नाही ते सगळं मी दाखवणार आहे, तर ब्लॉग कंटिन्यू करा। तर इथून गेटमधून आम्ही आतमध्ये प्रवेश करीत होतो, तर एवढं छान आहे, त्याचा आजूबाजूचा परिसर आहे खूप छान आहे, असं प्रसन्न होतं तिथं गेल्यावर। तर खूप सुंदर परिसर आहे तिथं। तिथं मारुतीचं मंदिर आहे आणि दत्तांचं मंदिर आहे। खूप सुंदर सुंदर मंदिरं बनवलेले आहे, आता नवीन केलं आहे त्यांनी सर्व। तर हे मध्ये जाताना किती छान आहे बघा। नंदी महाराज आहे, भरपूर मोठे नंदी महाराज आहे तिथे त्या मंदिरामध्ये। आणि ह्या मंदिरात प्रवेश करतानाच आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन होतं। 12 ज्योतिर्लिंग तिथे स्थापित आहे। खूप प्रसन्न वातावरण। आम्ही जाण्याच्या आधी भरपूर म्हणजे आत बाया बसलेल्या होत्या पूजा करण्यासाठी। आम्ही तिथं थांबून घेतलं होतं थोड्या वेळ, कारण आतमध्ये ना पूजा चालू होती, म्हणून आम्ही जरा वेळ थांबून घेतलं। मग त्या बाहेर आल्यानंतर मग आम्ही गेलो पण त्याच्या आधी ना आम्ही थोडंसं फोटो सेशन केलं नंदीजी बरोबर। इथं देवीची मूर्ती खूप सुंदर आहे। जसं मी सांगितल्याप्रमाणे इथं 12 ज्योतिर्लिंग आहे तिथं सर्व, उज्जैन, महाकाल, केदारनाथ, वैद्यनाथ, सगळे पशुपतीनाथ, तर त्याच्यामध्ये सगळ्या देवांचा समावेश आहे। 12 ज्योतिर्लिंग म्हटले तर सगळेच दिसतील तुम्हाला। तर खूप प्रसन्न वातावरण होतं तिथं। तर आम्ही थांबून घेतलं होतं थोड्या वेळ। एवढी गर्दी होती आणि आतमध्ये बसलेलं तर वेगळंच होतं। मग आता फायनली आमचा नंबर लागला आहे। मग सगळेजण बसलो मस्त महादेवांसमोर, गोल बसलेलं सगळ्या। तर सगळ्या पूजा करत होत्या आणि आम्ही बसलेलो होतो। तर खूप सुंदर पूजा झाली तिथं। गेल्या सर्वांनी ज्याच्या पद्धतीने करता येईल त्या सर्व पूजा केल्या त्यांनी। आणि आम्ही त्याच्यानंतर एक सुंदरशी आरती घेतली, गणपतीची आरती घेतली आणि शंकराची आरती घेतली। म्हणजे एकदम असं प्रसन्न वातावरण होऊन गेलं होतं तिथे। आणि सगळ्या लेडीजनी म्हणजे सर्वांनी सोबत असं छान प्रोत्साहन दिलं आम्हाला। एकत्र येऊन अशा मंदिरांमध्ये छानशी पूजा करायला ती वेगळीच मज्जा ना। मग एवढं छान श्रद्धेने आपापल्या श्रद्धेने जशी पूजा करता येईल तशी त्यांनी केली आणि आरती पण केली व्यवस्थित। सुंदर आरती झाली होती ती। पूजा वगैरे झाली आतमधली, दर्शन वगैरे पण झालं आमचं। मग बाहेर आलो, आमचे 12 ज्योतिर्लिंग होते बाहेर त्यांनी जसे स्थापित केलेले, तर मग त्यांची पूजा केली सोनी नानीने। एक एक करून सगळ्यांची पूजा करून घेतली आणि आम्हाला पण थोडंसं कुंकू वगैरे लावलं। आम्ही पण दर्शन केलं तिथं सर्वांचे।
काही बाया आतमध्ये पूजा करताय, काही येऊन बसलेले आहे. आणि हे नंदी महाराज बघा किती मोठे नंदी महाराज आहे, पाहू शकताय तुम्ही. मग सोनाईने तिथं बसलेल्या बायांना हळदी कुंकू लावला. तर खूप छान पूजा झाली आजची हरतालिकेची. मग आम्ही मंदिराला प्रदक्षिणा घातली, ज्योतिनी आणि मी. तर आम्ही आता निघालोय परतीच्या दिशेने. तर मग बाहेरचा बॅकग्राऊंड छान होता, तर मग त्यांनी त्यांनी फोटो वगैरे काढले, कारण कॅमेरामॅन तर सोबतच होता. मग तिने भरपूर छान छान फोटो काढले आमच्या सगळ्यांचे, आणि मी पण तिचे काढले हो. तर वेगवेगळ्या पोज देत होती, आणि हा बिचाराला प्लेट पकडायला लावली होती. तर त्यांनी भरपूर फोटो काढले मन भरून. वाव, इकडं एवढा जोराचा पाऊस आलाय आणि ब्लॉग आम्ही एंडच करेल होतो, पण वातावरण एवढं छान झालेलं आहे ना. हे बघा इकडं पाऊस पण येतोय, आणि नदीचं बघा इकडं किती परिसर मस्त झाला. एवढं छान वातावरण झालंय ना. इकडं फोटोशूट चालू आहे. तोंड दिसत नाही, पण असं कसं फोटोशूट होतो कळालं नाही मला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे तर नक्की कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.